यंदाचा बिग बॉस मराठीचा सीझन हा चांगलाच गाजतोय. तर अभिनेता रितेश देशमुखची अँकरिंग सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. अशातच आता बिग बॉस मराठीच्या मागील सीझनचे स्पर्धक अभिनेते किरण माने यांनी रितेशसाठी खास सोशल मीडियावर पोस्ट शेअर केले. रितेश हॅट्स ऑफ भावा. कुणाविषयी कुठलाही पूर्वग्रह डोक्यात न ठेवता अत्यंत बॅलन्स पद्धतीनं बिग बॉस होस्ट करतोयस. मराठीला पहिल्यांदा बिग बॉस हा खेळ उमजलेला होस्ट लाभलाय. आक्रस्ताळेपणा नाही, पर्सनल आवडीनिवडीवरून कुणावर उगाचच चिखलफेक नाही, केवळ स्वतःला आवडतात म्हणून न खेळणाऱ्या निष्क्रिय लोकांना डोक्यावर घेणे नाही. जसं आहे तसं आरशासारखं लख्ख. मुळात तू स्वतः माणूस म्हणून नितळ आहेस. तो नितळपणा तुझ्या सूत्रसंचालनात उतरलाय. बिग बॉस हा खेळ सायकोलॉजिकल आहे. विपरीत परिस्थिती निर्माण करून माणसाचं व्यक्तिमत्व परखण्याचा आहे. याची जाणीव सतत तुला असते. ही तुझी युनिक क्वालिटी आहे. बिग बॉस हे असं रामायण आहे ज्यात एकाच माणसात असलेली राम, रावण, सीता, कैकेयी, लक्ष्मण, बिभीषण, भरत, दशरथापासनं हनुमानापर्यंत सगळी व्यक्तिमत्व बाहेर पडतात. कधी कुणातली कैकेयी भारी ठरते तर कधी कुणी बिभीषण ठरतो. माणूसपणाची कसोटी पाहणारा अद्भुत डाव सुरू होतो. यावेळी यांना खेळवणारा, झुलवणारा, चकवणारा, झुंजवणारा आणि फुलवणारा जादूगार फार महत्त्वाचा असतो. रितेश देशमुखच्या रूपानं यावेळी सीझन 5ला असाच भन्नाट खेळिया लाभलाय, ज्याने या सीझनला 4 चांद लावलेत. रितेश भाऊ, बिग बॉस माझ्यासाठी काय आहे हे तुला माहिती आहे. मला जीवदान देणारा ऑक्सिजन आहे तो. कुणी निंदा, कुणी वंदा, पण माझा जीव आहे या शोवर. तू ज्या पद्धतीनं हा शो होल्ड केलायस ते पाहून तुझा खूप अभिमान वाटायला लागलाय. हा सीझन जर नव्या उंचीवर गेला तर त्यात सिंहाचा वाटा हा तुझ्यातल्या निर्मळ माणसाचा असेल. अशा शब्दात किरण यांनी रितेशचं कौतुक केलं. रितेशचं सूत्रसंचालन तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.